अशा रोजच माझ्याकडे चॅलेंजिंग केसेस सुरू असतात आणि या प्रकारचे चॅलेंजेस न्यूरोसर्जरीमध्ये आहेत, म्हणूनच हे क्षेत्र मी 25-30 वर्षापूर्वी निवडलं. आता या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नव्या पिढीचं किती प्रमाण आहे? म्हणजे तुम्ही जसं चॅलेंजेस घेण्यासाठी हा प्रोफेशन हे निवडलं, नवी पिढी कितपत यात येते आता? नाही, आता हे न्यूरोसर्जरीचं जे फील्ड आहे हे संपूर्णपणे एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता ह्याच्यात काहीच कुठल्याही प्रकारची जे नवीन पिढीची लोक स्पेशालिटी सिलेक्ट करत असतात त्यावेळी न्यूरोसर्जरी ही वरच्या टॉप स्पेशालिटीपैकी एक गणली जाते, कारण त्याचे रिझल्ट्स अप्रतिम आहेत. त्याच्यामध्ये एक काम करण्याचा विलक्षण आनंद आहे. तुम्ही जर यशस्वी शस्त्रक्रिया केलीत तर त्याच्यापासून मिळणारा एक विलक्षण आनंद आहे आणि रिझनेबल पेमेंटसुद्धा आहे. या तिन्हीचा मिलाफ असल्यामुळे आजची पिढी नक्कीच तरुण डॉक्टर्सना न्यूरोसर्जरी अगदी टॉपची ब्रँच मानली जाते. या क्षेत्रामध्ये अपघाताचे पेशंट खूप येतात आणि जवळजवळ मला वाटतं की 24/7 तुम्हाला अटेंड करायला लागत असणार, त्या लोकांच्यावर उपचार करायला लागत असणार. या सगळ्या धावपळीतनं तुम्ही तुमच्यासाठी कसा वेळ काढता? चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी माझ्याकडे वेळ नाही, कारण आम्ही अक्षरशः दोघंही, मिसेस प्रभूसुद्धा माझ्या ॲनेस्थेटिस्ट आहेत आणि त्यांचं फार मोठं योगदान ह्या इन्स्टिट्यूटच्या चालण्यामध्ये आहे आणि न्यूरोसर्जरीला योग्य तो ॲनेस्थेसिया देण्यामध्ये आहे. सुदैवाने आम्ही दोघं ऑपरेशन थिएटरमध्ये, हॉस्पिटलमध्ये एकत्रच असतो, त्यामुळे एकमेकांना भेटलोच नाही अशी जी परिस्थिती या फील्डमध्ये होण्याची दाट शक्यता असते ती आमच्या बाबतीत होत नाही. आणि पण पर्सनल टाईम म्हणाल तर येस, तिथे आपल्याला बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करावा लागतो आणि न्यूरोसर्जरीमध्ये जर तुम्ही प्रोफेशनली खूप बिझी असाल तर इतर गोष्टींसाठी फारसा वेळ मिळत नाही, अशी ही फील्ड आहे. आणि ही चूज करताना त्या माझ्याकडे तर आमच्याकडे इथे देखील ही एक पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग इन्स्टिट्यूट आहे. इथे DNB नावाचा जो नॅशनल बोर्डचा प्रोग्राम आहे तो इथे आमच्याकडे PG सीट एक आहे आणि ते विद्यार्थी ज्यावेळी इंटरव्ह्यूसाठी येतात त्यावेळी त्यांना मी नेहमी विचारतो की बाबा तू न्यूरोसर्जरी करू इच्छितोस, पण तुला कल्पना आहे का की न्यूरोसर्जरी म्हणजे काय आहे? आणि तुला नुसतं ते ग्लॅमर दिसतं, पण त्या ग्लॅमर आणि त्याच्या मागे केवढं मोठी तपस्या आहे हे समजून घेण्याची तुझी जर तयारी असेल, कारण तुला तिथे शिडीच्या खालून सुरू करायचं आहे, तर ते तू समजायची पहिल्यांदा तयारी ठेवली पाहिजेस, तरच तू त्या शिडीवर वर चढू शकणार. नाही तर 2-3 पायऱ्या चढल्यावर उडी मारून तू तिथून पळून जाणार. हे आम्ही त्यांना सांगतो. आणि एक म्हणजे खूप चांगलं वाक्य आहे हे, एका ब्रिटिश सर्जननी म्हटलेलं आहे की ए सर्जन should learn to put the knife before his wife. हे फार महत्त्वाचं आहे. हे न्यूरोसर्जरीच्या बाबतीत अगदीच खरं आहे. आणि ते समजणारी तुमची अर्धांगिनी हवी, नाही तर पण पंचायत आहे. सरांच्या संपूर्ण कार्यामध्ये, वाटचालीमध्ये आणि प्रत्येक क्षणामध्ये सहभागी असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्याशी पण आपण या सगळ्या संपूर्ण वाटचाली संदर्भात चर्चा करत आहोत. आपल्यासोबत आहेत मिसेस प्रभू आणि त्या न्यूरो ॲनेस्थेशिया स्पेशलिस्ट आहेत. सरांच्या मेजर ऑपरेशन्समधला इनिशियल पार्ट जो आहे तो पूर्ण पार्ट कव्हर करतात त्या मॅडम. ब्रेन ट्यूमरची सर्जरी ही खूप कमी लोकांच्या पुढे हा प्रसंग येतो, पण जेव्हा येतो तेव्हा हा खूप घाबरणाऱ्या टाईपचा अनुभव असतो. तर जेव्हा पेशंट थिएटरमध्ये येतो त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जाऊन त्यांना भेटतो आणि ज्या पद्धतीने आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो किंवा त्यांच्याशी बोलतो त्यावरनं त्यांचा जो मानसिक तणाव आहे हा टू क्वाईट ॲन एक्सटेंट आम्ही कमी करतो. आणि त्यानंतर जे थिएटरमध्ये येतात, कारण की जे आपले हिमोडायनॅमिक्स असतात ते न्यूरो ॲनेस्थेशियासाठी खूप स्टेबल ठेवणं खूप गरजेचं आहे. पेशंटला ब्लड प्रेशरच वाढलं भीतीने किंवा त्यांची
हृदयाचे ठोके वाढायला लागले, तर हे सगळे कारण त्यांच्यासाठी फार चांगले नाही, धोकादायक आहे. म्हणजे त्यांचा आमच्यात असलेला विश्वास की मला काही होणार नाही आहे, हे संपादन करणं ऑपरेशनच्या आधी खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्यांना एक चांगला अनुभव व्हायला पाहिजे. भूल देणं म्हणजे भूल हे काय वस्तू आहे की पेशंटला कम्प्लिटली वेदनारहित एक्सपिरियन्स येणं. तर त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील असतो. आणि ड्युरिंग सर्जरी त्यांना ॲनेस्थेशिया देणं, थ्रूआउट द सर्जरी आम्ही तिकडेच थांबलेलो असतो. सगळ्यांचा असा अनुभव आहे की एक भूल देतो आणि निघून जातो, तसं नसतं. थ्रूआउट द सर्जरी त्यांचं ब्लड प्रेशर, सर्जनला काय पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही मेंटेनन्स करतो. त्यांचं ब्लड लॉस किती होतो, पूर्ण त्यांना व्यवस्थित ठेवणं हे आमचं काम आहे. आणि त्यानंतर त्यांना सुखरूप ICUपर्यंत नेऊन पुढच्या ट्रीटमेंटबद्दल काय काळजी घ्यायची आहे हे सगळं सांगणं. आणि ते नंतर आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह केअरसुद्धा घेतो. सरांचे ऑपरेशन जे आहेत ते 6 तास, 10 तास, 21 तास एवढे मोठे असतात. तर यामध्ये मेन रोल ॲनेस्थेशियाचा असतो. तर ह्याबद्दल तुमच्या म्हणजे आत्तापर्यंतच्या ऑपरेशन्समध्ये काही असे डेलिकेट किंवा खूप इम्पॉर्टंट स्टेज आलेले किंवा ऑपरेशन असलेला एखादा अनुभव तुम्ही सांगाल का? आता जे एक सर्जरी डॉक्टर प्रभूंनी ऑलरेडी मेन्शन केली आहे की ज्याच्यात आम्हाला 21 तास लागले होते आणि ही खूपच चॅलेंजिंग सर्जरी होती. पण माझे आता इतक्या वर्षाचे अनुभव आहे ज्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं. आणि मुळात हा एक यंग पेशंट होता ज्याला कार्डिएक म्हणजे हृदयाचे प्रॉब्लेम्स किंवा किडनीचे प्रॉब्लेम्स, लिव्हरचे प्रॉब्लेम्स हे काय नव्हते. बाकीच्या दृष्टीने तो नॉर्मल होता. म्हणून आमच्या दृष्टीने तास हे एक गोष्ट होती, त्याचा ब्लड लॉस खूप होणार होता ही दुसरी गोष्ट होती. पण आपल्याकडे चांगल्या ब्लड बँक्स आहे आणि त्यांचा चांगला सपोर्ट आहे, म्हणजे तोही काही प्रॉब्लेम नव्हता. वेगवेगळ्या ब्लडच्या कॉम्पोनंट्स अवेलेबल आहे. आणि आम्ही हे 2 स्टेजमध्ये ऑपरेशन केलं आहे, 6 तास आणि नंतर 15 तास. म्हणून हे खूपच इझनी मी तरी करू शकले, काही प्रॉब्लेम नाही आला. आणि त्यानंतर पेशंट अगदीच चांगला होता. आणि ह्याच्यात बऱ्याचशा चॅलेंजिंग गोष्ट इवन ऑपरेशन नंतर होत्या की अमुकच लेवलपर्यंत ब्लड प्रेशर ठेवणे, पेशंट शुद्धीवर असणे. तर हे सगळ्यांची काळजी आम्ही आरामात घेऊ शकलो, कारण की बहुतेक मला वाटतं की आमचा इतक्या वर्षाचा अनुभव ह्याच्यात खूप कामाला आला. आणि असे बरेचसे ऑपरेशन्स आहेत की ज्याच्यात नेक्स्ट मोमेंटला काय होणार आहे हे सांगू शकत नाही. म्हणजे एक बॉम्ब कधी फुटणार अशी परिस्थिती बऱ्याचशा वेळा निर्माण झालेली असते. पण आमचं टीमवर्क इतकं छान आहे आणि सर्जनला ॲनेस्थेटिस्ट खूप चांगले ओळखतात आणि ॲनेस्थेटिस्टची काबिलियत सर्जनला माहीत असल्यामुळे मोठे मोठे आव्हान आम्ही आरामात विदाऊट एनी ट्रबल पार पाडू शकतो. मॅडम, आपल्या विन्स या हॉस्पिटलमध्ये ॲन्युरिझमच्या सर्जरीज खूप होतात. तर यामध्ये तुमचं काही नवीन टेक्निक तुम्ही यूज करता? हां, पहिल्यांदा मी सांगणार की ही ॲन्युरिझम सर्जरी काय आहे. ॲन्युरिझम म्हणजे रक्तवाहिनीच्या वर छोटे आवरणाचे फुगे तयार होतात, जे कधीही थोडा ब्लड प्रेशरमध्ये फरक पडला तर ते फुटू शकतात, ज्याला सबएरेक्नॉइड हेमरेज म्हणतात. आणि ह्यासाठी एक सर्जरी केली जाते ज्याला क्लिपिंग म्हणतात. ते ॲन्युरिझम क्लिप करण्यात येतं. हे खूपच नाजूक सर्जरी आहे आणि त्यासाठी आम्ही एक नवीन टेक्निक, हे तर सगळेच वापरतात, की ब्लड प्रेशर अमुक नॉर्मल लेवलच्या खाली मेंटेन केलं जातं थ्रूआउट द सर्जरी. पण आता एक नवीन टेक्निक आलेली आहे जे जास्त करून स्वीडनमध्येच वापरली जाते. बाकी कुठे फारसं त्याचं ऐकिवात नाही आहे आणि इंडियामध्ये कोण वापरतं हे माहीत नाही आहे. पण आमच्या सेंटरमध्ये मी ते वापरते जेव्हा गरज लागली तेव्हा, की जेव्हा क्लिपिंगसाठी डॉक्टर रेडी असतात, म्हणजे त्यांनी ते फुगा डिसेक्ट करून तयार केलेला असतो क्लिपसाठी. तर तो जो मोमेंट आहे की जेव्हा तो क्लिप लावणार आहे
ती खूपच नाजूक मोमेंट असते, कारण की तो एक खूपच पातळ आवरणचा फुगा असतो आणि क्लिप करताना कधीतरी तो फुटू शकतो. तो जर फुटला तर त्याचा ब्लड लॉस कंट्रोलमध्ये आणणं खूप अवघड आहे. तर हे स्वीडनमध्ये जी टेक्निक वापरली जाते ज्याला म्हणतात की एडिनोसिन इंड्युस्ड कार्डियक अरेस्ट, विच इज अ व्हेरी टेम्पररी कार्डियक अरेस्ट. एक 15 ते 20 सेकंड किंवा मॅक्सिमम 30 सेकंडसाठी आम्ही हे कार्डियक अरेस्ट करतो. कार्डियक अरेस्ट म्हणजे एक 20 ते 30 सेकंडसाठी हार्ट स्टॉप केलं जातं. म्हणजे हार्टचं जे पंपिंग, जे त्या मेंदूच्या फुग्यावर प्रेशर मारत आहे ते फक्त 15 सेकंडसाठी थांबतं, ज्याच्यामुळे न्यूरोसर्जन पटकन तो फुगा क्लिप करू शकतो आणि त्या दरम्यान जे फुटण्याची शक्यता आहे ती अगदी 0 होते. म्हणजे खूपच ही टेक्निक सेफ आहे आणि लगेच तो पेशंटचा मेंदू हार्ट परत पिकअप करतं आणि ते परत पहिल्यासारखं बीट करू लागतं. ही टेक्निक खूप नवीन आहे, बहुतेक कोणी वापरत नाही, पण त्याच्याने खूप फायदा झाला आहे आणि आमचे ज्यांच्यावर वापरली आहे सगळ्या पेशंटचं क्लिपिंग अगदी अप्रतिम झालेलं आहे आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड खूपच छान झाला आहे आणि ते बरे होऊन घरी गेले आहेत. असं ऐकण्यात आले की त्याचं पूर्ण डिझायनिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हीच बघताय, तर या प्रोजेक्टबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? हो, हा मोठा प्रोजेक्ट म्हणजे एका प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. ह्या गोष्टीसाठी हे आमचं जे सेंटर आहे ते फक्त कोल्हापूरच्याच पेशंटसाठी मर्यादित नसून इकडे येणारे बरेचसे पेशंट बाहेरगावी येऊन येतात. आणि आता इतके वर्ष जेव्हा आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आम्हाला असं जाणीवमध्ये आलं की बऱ्याचशा पेशंटला बाहेरून इकडे आल्यावर बरीचशी असुविधा असते, जे आम्ही आमच्या ह्या वास्तूमध्ये आता इतकं म्हणजे वापरून आता बाकीचं सुविधा देण्याची शक्यता नाही असल्यामुळे आता आम्ही एका मोठ्या वास्तूमध्ये जातो, जिकडे गेल्या 20 वर्षात 22 वर्षात जे काय पेशंट लोकांच्या प्रॉब्लेम्स आहे ते जाणून घेऊन आता त्यांना कुठेही तिकडे कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये या पद्धतीने आम्ही डिझाईन केलेलं आहे. एकदा ते एंटर झाले हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते बाहेर जाईपर्यंत सगळ्या जे काय लागणाऱ्या सुविधा आहे ते आम्ही पुरवायची कोशिश करणार आहे. आणि हॉस्पिटल हा एक पेनफुल अनुभव न असता त्याच्यात पण त्यांच्याबरोबर जे आहे त्यांच्यासाठी तो अनुभव चांगल्यात चांगला यावा ह्याची कोशिश करणार आहे. इवन पेशंटला आपण पेशंट आहे आता आपण निकामे झालो आहे अशी भावना येऊ नये ह्याची पूर्ण काळजी आम्ही घेणार आहे. आणि तेही आमच्या ह्या जुना प्रकल्पात मध्ये जेवढ्यात आपण करून देतो हे सगळं कुठलेही जास्त खर्च न वाढवता हे करायची हे आमचं मेन एम आहे. मॅडम, इतक्या वर्ष तुमचं हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये आहे आणि पेशंट्सबरोबर तुमचं इंटरॅक्शनसुद्धा खूप असतं, तर तुम्हाला कोल्हापूरबद्दल आणि इथल्या पेशंट्सबद्दल किंवा माणसांबद्दल काय म्हणायचं? कोल्हापुरात जेव्हा आम्ही मुंबईहून जेव्हा मी कोल्हापूरला आले तेव्हा मला वाटत होतं की कसं असेल काय असेल, पण कामात खूपच रुचलो आणि नवनवीन काय वस्तू हर वर्षी आम्ही आणत गेलो. आणि मला वाटतं की हा सगळ्यात कोल्हापूरच्या लोकांचा खूप वाटा आहे, कारण की जे कुठली नवीन वस्तू आली त्याला जर प्रतिसाद मिळत नसेल तर आपल्याला ती करायला थोडा संकोच होतो, पण हर एक वेळेला खास करून पेशंट्सकडनं इतका चांगला प्रतिसाद येत गेला की हरवेळी नवीन वस्तू तयार करायचा एक एन्थुझिएझम तयार झालं. आणि त्याच एन्थुझिएझमचं फळ आहे की आता आम्ही हे नवीन प्रकल्प करतो आहे, ज्याच्यामुळे जे काही आमच्या त्रुटी होती त्याचं आम्ही हे करू शकतो सुधारणा.
आणि बाकीचं असं आहे की कोल्हापूरच्या लोकांनाही मला वाटतं बराचसा फायदा झालेला आहे. कारण की मी ज्या गोष्टी ऐकते की फॉरेन कंट्रीमध्ये असं होतं, इकडे असं होतं, त्या दृष्टीने कोल्हापूरची जनता आणि त्यासाठी पुरा भारतची जनता इतकी लकी आहे आपल्या इकडच्या डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमुळे की बरेचसे उपचार जे आपल्या गावातला एका माणसाला एका दिवसात होऊ शकणार ते फॉरेनच्या मोठमोठ्या लोकांना त्याच्यासाठी खूप थांबावं लागतं. तिकडची सिस्टम इतकी चुकीची आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला वाटतं की असे बरेचसे लोक तयार आहेत की जे म्हणतात की आम्ही आता भारत देशात तर यायलाच लागले आहेत बाहेरगावीची लोक. आता कदाचित कोल्हापूरला पण येईल. आमचे 2-3 पेशंट तरी आता झालेलेच आहे. पण आपलं थोडं इन्फ्रास्ट्रक्चर इकडचं सुधारलं तर भारतविषयी आणि कोल्हापूरविषयी थोडं मला वाटतं लोकांचं हे होईल. बीइंग अ लेडी, हॉस्पिटल आणि घर दोन्ही सांभाळण्यामध्ये तुम्हाला टाईम कसा मॅनेज करता तुम्ही? म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट तर होतेच, पण घरी टाईम मॅनेज करताना कसं होतं? कसं आहे की जर आपल्याला काही जबाबदारी मिळाली असेल तर आपण सगळं ते पार पाडू शकतो. आपल्या मनात ते करायचा एम असायला पाहिजे की मी हे करणार. तसंच बेटर ऑर्गनाईज राहिलो तर असं पण नाही आहे की मी माझ्या मुलांना कधी निग्लेक्ट केलेलं आहे, पण मी पॅम्परही केलेलं नाही. ते पण इतके समजूतदार होते की ते आपला अभ्यास करून वगैरे सगळं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात मी जे स्टाफ इकडे आले तेव्हा काहीच नव्हतं, 0पासून सुरुवात केली होती. तर स्टाफचं सहकार्य पण खूप लाभलेलं आहे. पण सगळ्यात खूप कष्ट घ्यावं लागतं. हे गोष्ट खरी आहे की कुठली वस्तू आरामात मिळत नाही. पण आपण जर ठरवलं की हे मी करणार तर ते आपण करू शकतो.